बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे शक्तीपीठ महामार्गाच्या आंदोलनासंदर्भातली। शक्तीपीठ महामार्गाच्या आंदोलनाविरोधात आता चक्काजाम आंदोलन केलं गेलं। शक्तीपीठ महामार्गाविरोधात हे आज चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी या आंदोलकांनी केलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती एक आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। सतेज पाटील, राजू शेट्टींच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन करण्यात येत आहे। सध्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात चक्काजाम आंदोलनाची हाक आता देण्यात आलेली आहे। सतेज पाटील आणि राजू शेट्टींच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन पार पडतंय। शक्तीपीठ महामार्गाला गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांकडून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होत होता, त्यामुळे सरकारला वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा याकडे कानाडोळा केल्यानं आता शेतकरी चांगलेच आक्रमक झालेत। सतेज पाटील आणि राजू शेट्टींच्या नेतृत्वामध्ये चक्काजाम आंदोलन आता करण्यात येत आहे। काँग्रेसचे नेते सतेज पाटील आणि राजू शेट्टींच्या नेतृत्वामध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात आता चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे, त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। शक्तीपीठ महामार्गाला विरोध आता शेतकऱ्यांकडून करण्यात येतोय। वारंवार निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केलं जात होतं। कोणताही निर्णय, ठोस निर्णय जो होता तो घेतला जात नव्हता आणि त्यामुळेच आता शेवटी कंटाळून आता या नेत्यांनी जी आहे ती आता चक्काजाम आंदोलनाची हाक दिलेली आहे। निवेदन देऊन सुद्धा त्याच्यावरती कोणताही तोडगा निघत नसल्याच्या निषेधार्थ आता शक्तीपीठ महामार्गाविरोधात आता चक्काजाम आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। आज कृषी दिनानिमित्तानं शेतकऱ्यांना रस्त्यावर या ठिकाणी उतरावं लागतंय। कृषी दिन एका बाजूला आपण साजरा करतोय, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याची भूमिका आजच्या दिवशी या ठिकाणी असते आणि त्याच दिवशी या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दुर्दैवानं आज शेतकऱ्यांना आपली जमीन वाचवायसाठी, आपली शेती वाचवायसाठी रस्त्यावर यायला लागतं, याच्यासारखं दुर्दैव कुठलं नाही। आणि म्हणून गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग शासनानं रद्द करावा अशी आमची मागणी आहे। अनेक ठिकाणी या आंदोलनाच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी येऊ नये या ठिकाणासाठी पोलिसांनी त्यांना अडवलेलं आहे। मला इथं यायला उशीर झाला, कारण मला बऱ्याच ठिकाणी मला अडलेल्या शेतकऱ्यांना सोडवण्यासाठी थांबावं लागलं। मी पोलिसांना एवढंच सांगितलं, एक तर एका ठिकाणी आम्ही आंदोलन करायचं ठरवलेलं आहे, तुम्ही जर का अशा पद्धतीनं आंदोलनाच्या ठिकाणी यायला शेतकऱ्यांना अडथळा आणणार असाल तर ज्या ठिकाणी तुम्ही अडवलेलं आहे त्याच ठिकाणी रस्ता रोको सुरू होईल आणि संपूर्ण जिल्हाभर पसरलेलं हे आंदोलन कव्हर करण्या एवढं पोलीस बळ तुमच्याकडे नाही याचंही भान ठेवा। त्यामुळे आपण पाहतोय की आता शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये आता चक्काजाम आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। आज कृषी दिन आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता शेतकरी सुद्धा रस्त्यावर उतरल्याचं चित्र आहे। कोल्हापूरमधली ही दृश्य आहेत। शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आता सतेज पाटील आणि राजू शेट्टींच्या नेतृत्वामध्ये या आंदोलनाची हाक आता देण्यात आलेली आहे। वारंवार निवेदन देऊन सुद्धा आता सरकारनं या सगळ्या प्रश्नांकडे कानाडोळा केल्यानं आता संतप्त शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलनाची हाक दिली आहे। त्यामुळे आपण पाहतोय की कोल्हापुरातली ही दुसऱ्या विंडोमधली ही दृश्य आहेत। आपण पाहतोय की कशा पद्धतीने शेतकरी हे आता महामार्गावरती एकवटलेले आहेत। चक्काजाम आंदोलनाची हाक जी आहे ती या शेतकऱ्यांकडून आता देण्यात आलेली आहे। एकीकडे राज्याचं विधान भवनाचं अधिवेशन सुरू आहे आणि एकीकडे चक्काजाम आंदोलन होत आहे। कोल्हापूर जिल्ह्यातून झालेल्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिक आता शेतकरी हे महामार्गावर जमा झालेले आहेत। आपल्याबरोबर बोलण्यासाठी काही शेतकरी आहेत। आजी, तुम्ही कुठल्या गावात आलाय, तुमची किती एकर जमीन जाणार आहे? उगील बुद्रुक, नाव सुशीला गोपाळ पाटील माझं। किती जाणार जमीन? पहिली गेली ऑलरेडी 1 एकर रस्त्यात, आता राहिले 5 एकर। त्या जमिनीला 10 लाख खर्च केलेत मी। कळंबाताला वेळेस माती आणून रान तयार केले, खीर मारल्या, 2 बोर मारल्यात आणि त्यातलं ऊस पिकवताव, ज्वारी पिकवताव, शेंगा पिकवताव। आम्ही 8 माणसाचं कुटुंब त्याव खाताव शिकवून। आणि आता ती गेली आणि आता ह्यात बी सरकारनं रस्ता काढलाय। आणि ज्या वेळेला जमीन निवडणूक होती त्यावेळेला त्यांनी जी.आर. काढून दिलाय, आजी रस्ता होत नाही, मला मतदान द्या, धनंजय माडकांना सांगितले। तुम्हाला हे कागद कोणी दाखवलं होतं त्यावेळेला? धनंजय माडिक आणि मुश्रीफ
हिशोबाने दाखवलं होतं. हा, काय हे सांगितलं दिलाय काढून आम्हाला रस्तावीत नाही मला निवडून द्या म्हणून. होतं? आता जर रस्ता झाला तर काय करणार? पण आम्ही तिथे आत्महत्या करून घेणार कारण आम्ही रस्ता होऊ देणार नाही. नाही. एक तर ती तरी मरतील नाही तर आम्ही तरी मरू. खरं रस्त्या रानात येऊ देणार नाही आम्ही. मग त्या देवाला जायचं कसं शक्यतो? देवाला जायचं इमानानं. हा? इमानानं जायचं नाही तर पर्यायी मार्ग शोधायचा. अरे वा. नाही तर इमानानं जायचं. पर्याय देवाला जायसाठी रस्ता नाही हो. प्रत्येकाला आपल्या शेतीतून जाणाऱ्या जमीन वाचवायची आहे आणि या सरकारनं कोणत्याही परिस्थितीत हा रस्ता करू नये यासाठी हे शेतकरी आज एकवटले आहेत. अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर.